गुड आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेतच असाल. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रवीनाच्या व्लॉगमध्ये. तर गाईज, तुम्ही बघितलंच माझा ट्रॅव्हलिंगचा वक्त. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि हा मी माझा गावचाच पहिला दिवस आहे. आजसुद्धा मी व्लॉग करते, तर दिवसभरात काय काय होईल ते मला सुद्धा माहिती नाही. तुम्ही बघा माझ्यासोबत. तर मी गावी सकाळी पोहोचली, ब्रेकफास्ट वगैरे केला. ब्रेकफास्ट वगैरे करून मी आली आहे शॉपमध्ये. आपल्या सारीचं शॉप आहे, इथे मी आली आहे. तर आता इथे थोडा वेळ बसते, मी व्हिडिओ वगैरे काढते आणि मग जाईल घरी. तर बघा आता दिवसभरात काय काय होतं, काय काय नाही. ठीक आहे, चल तर ठीक आहे, तर चला भेटूया थोड्याच वेळात. 2000 years later. हेच बघू शकता, आल्यापासून मी साडीच्या शॉपमध्येच बसून होती आणि ना तुम्हाला सांगू एवढं ऊन होतं आणि ना 3 वाजले. तर बघू शकता तुम्ही, काही भारी क्लायमेट झालं आहे. वाव, पाऊस पडतोय आणि सगळं थंड थंडगार झालं. ऊन कुठे गायब झालं काय माहिती भाई. एवढं भारी वाटतंय ना. आता सकाळी आल्यापासून मला एवढं पस्ताव होत होता ना, शी मी उगत आली, पण आता मला लई भारी वाटते, कारण आता ऊन नाही आणि पूर्ण सावली सावली झाली, म्हणजे आभाळ आले. बघू शकता तुम्ही. चला, माझ्या फोनवरती आता पाऊस पडतोय. तर चला, मी काहीच केलं नाही आज, जेवलीसुद्धा नाही अजून मी. आल्यापासून लोळतच होती. तर चला, आम्हाला जायचं होतं सोलापूरला जयंतीसाठी, माहिती तुम्हाला. पण आता मला वाटतं कॅन्सलच करावं लागणार आहे पावसामुळे. पण क्लायमेट खूप भारी झालं आहे. तर चला, आता मी घरात जातो. चला गाईज, एवढा भारी क्लायमेट झालं आहे ना, तुम्हाला काय सांगू मी. तर आता थोडं चालू आहे आम्ही राऊंड मारायला बाहेर. खूप म्हणजे खूप भारी वाटते वातावरण. गाईज, एवढं भारी वाटते ना. ऊन गायब झाले, 3 वाजले. तरी 3 वाजता बघू शकता काय क्लायमेट झालं भाई. एवढं भारी क्लायमेट झालं आहे. असं वाटतंय फिरू फिरू फिरू, पण काय करू, फिरायला कोणीच नाही. भारी क्लायमेट झालं. पहिल्यांदा मी गावी आले आणि असा क्लायमेट बघितला आहे की दुपारच्या 3 वाजता ऊन नाही आणि एवढं भारी झालं वातावरण. वाव, काय भारी वाटते यार. आता कुठे जरा बरं वाटलं नाही तर आल्यापासून कधी जाऊ असं होत होतं. आता थोडं ठीक वाटते. चला, आता चालतो मी घरी. A few moments later. गाईस, मी आता आली राऊंडवर. बघा कशा आल्यात. लय आगाव पोरी आहेत बाबा. मग आगाव तर आहे ना बाई, एक नंबर आगाव पोरी आहेत बाबा. आगावच आहे, तुम्हाला आगावच बोलणार आहे ना. आगाव पोरी तर काही आगावच बोलायचं ना. हे भाई कसं बघा बोल करतात. नका कशाला, नका नका नका. बघा पोरीची बाई पण आगाव या. नका, बघा बघा कसे आहेत. बघा बघा, हे पिढ्याची तर आग असं कोण पिढेत का. आमची भाषा. गाईज, आता बाहेर बसले, एवढं भारी वाटते ना घराच्या बाहेर बसायला. बापरे. मी पहिल्यांदा ना गावी आल्यावरती असं क्लायमेट बघितलं. भर दुपारी 3 वाजता असं सावली सावली झालंय. नाहीतर ना किती ऊन असतं. म्हणून हे फिरत आहे. भारी वाटतं, काय भारी वाटलं. ह्यांच्या इकडं जरा पाऊस पडला ना, असे मच्छरच नुसते बाबा. तुम्हाला दिसतात का कॅमेऱ्यामध्ये? बघू नका किती मच्छर आहे तुमच्या गावात. हे बघा, हे बघा, हे मच्छर लय बाई. मच्छर व्हायचे की माझ्या डोक्यावर पाडशील तिथं बसून, ना खाली साईडला. बाई गाईज, मी स्टँड पण आणलं नाही, तुम्हाला माहिती आहे. माझा हात दुखला आणि मी सकाळपासून ब्लॉक पण घेतला नाही. लय बाई मच्छर, लय मच्छर आहे तो. चला गाईचं पिठे थोडं बसते, मग जाते घरात. बघू, सोलापूरला जायचं होतं जयंतीला. कॅन्सल झालं, पण काय करायचं. कॅन्सल झालं, आता काय करू शकतो. कसं झालं आहे माझा अवतार. चला भेटूया थोड्या वेळात. तर बघा तिथं ती हिरवीवाली. तर गाईज, चला हा नाही करत. आता आम्ही चाललोय सोलापूरला, सोलापूरची जयंती बघण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी. तर चला तुम्ही सुद्धा. आता इथं लोकल बघतायत बाबा. हा नाही करत, आम्ही निघालोय सोलापूरच्या जयंतीसाठी. बघा ना, हा पाऊस येत होता बघायच्या आणि आता पाऊस कुठे हरवलाय काय माहिती भाई. यार सिरियसली गेला पाऊस. मला जायचं नव्हतं, जाऊ द्या. तर चला आता भेटू सोलापूरमध्ये. हा नाही करत. फायनली आम्ही निघालो आहे सोलापूरच्या जयंतीसाठी. जायचं नव्हतंच, तर काय करू, जायचं होतं म्हणून निघालो. तर गाईज, आम्ही ना सोलापूरच्या पुढे म्हणजे सोलापूरला पोहोचणारच आहे. तर तुम्ही बघू शकता, एवढं आभाळ भरलं, एवढे थेंब थेंब असे पडत आहेत ना पावसाचे, काय सांगू तुम्हाला. मी ना ह्या लोकांना बोलत होते की नको 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 जायला, तर नाही, हे लोक काय ऐकतच नव्हते. नाही चला चला, नाही येणार पाऊस. बघा आता काय, हे आभाळ काळं कुट्ट झालंय, काय माहिती काय होतं.
गुड मॉर्निंग गाईज. रात्री आम्हाला या घरी यायला भरपूर लेट झाला सोलापूरवरनं. तुम्हाला माहितीच आहे आम्ही सोलापूरच्या जयंतीला गेलेलो, पण तिकडे जाऊन आम्ही काहीच एन्जॉय वगैरे केलं नाही, कारण एवढा पाऊस वगैरे चालू झाला काय सांगू तुम्हाला. मग आम्ही लगेच निघालो घरी यायला. मग आम्ही घरी आलो आणि खूप रात्र झालेली. मी काही ब्लॉग वगैरे घेतला नाही, कारण एवढी थकली होती, एवढी पाय वगैरे दुखत होते. तर आल्या आल्या घरी डायरेक्ट झोपून गेलो. आणि आता उठली मी, तर आता उठली आणि म्हटलं तुम्हाला सांगावं. तर आता मी फ्रेश वगैरे होते. फ्रेश होऊन आता मी चालले माझ्या गावी. आणि मग बघू आजच निघली तर निघल, कारण भरपूर ऊन पडले आणि मला वाटत नाही की मी राहू शकल. तर मी तरी ट्राय करते आजच निघायचं. तर बघू आता काय होतंय. चला आता मी फ्रेश वगैरे होते, फ्रेश होऊन भेटू. हां हां हां. बापरे काय बात करतो हा का.